नमस्कार. एखादा ॲप किंवा गेम कसा काय निर्णय घेतो याचा कधी विचार केला आहे का? किंवा एखादं काम तेच तेच पुन्हा कसं करतो? या सगळ्याच्या मागे फ्लो कंट्रोल नावाची एक जबरदस्त संकल्पना आहे. आज आपण पायथॉनमधल्या याच फ्लो कंट्रोलबद्दल बोलणार आहोत, जे आपल्या प्रोग्राम्सना खरोखरच स्मार्ट बनवतं. बघा, साधारणपणे कोणताही प्रोग्रॅम एका रेसिपी बुकसारखा असतो. तो सूचनांचं पालन करतो, म्हणजे एका सरळ रेषेत वरून खालपर्यंत. पण विचार करा, जर त्याला परिस्थितीनुसार निर्णय घ्यायचा असेल तर, किंवा एखादं काम 100 वेळा करायचं असेल तर, तेव्हा काय होतं? खरी गंमत तर इथेच आहे. तर सगळ्यात आधी बघूया की फ्लो कंट्रोल नसेल तर प्रोग्राम काय करतो. याला सिक्वेन्शियल एक्झिक्युशन असं म्हणतात. म्हणजे तो फक्त एकामागून एक ओळी वाचतो आणि काम करतो. हे बघा, ह्या कोडमध्ये काय होतंय? एक साधा प्रोग्राम आहे जो अगदी सरळ रेषेत चालतोय. तो पहिली प्रिंट कमांड चालवतो, मग दुसरी आणि असंच पुढे. हे सोप्या कामांसाठी ठीक आहे, पण ह्यात खरी बुद्धिमत्ता नाहीये. आता खरी मजा सुरू होतीये. या दुसऱ्या विभागात आपण प्रोग्राममध्ये बुद्धिमत्तेचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक जोडणार आहोत. तो म्हणजे इफ स्टेटमेंट वापरून निर्णय घेण्याची क्षमता. पायथनमध्ये इफ स्टेटमेंट प्रोग्रॅमला एका रस्त्यावरच्या फाट्यासारखा पर्याय देतं. म्हणजे जर एक अट पूर्ण झाली तर तो एका मार्गाने जातो, नाहीतर दुसऱ्या. यालाच आपण कंडिशनल स्टेटमेंट म्हणतो. आता हा फ्लोचार्ट बघा. इथे प्रोग्राम स्वतःलाच एक प्रश्न विचारतोय. संख्या 1 ही संख्या 2 पेक्षा मोठी आहे का? जर उत्तर होय आलं तर तो एका मार्गाने जातो आणि संख्या 1 प्रिंट करतो. आणि जर उत्तर नाही आलं तर तो दुसऱ्या मार्गाने जाऊन संख्या 2 प्रिंट करतो. हेच तर इफ स्टेटमेंटचं काम आहे. एका प्रश्नाच्या उत्तरावर आधारित योग्य मार्ग निवडणं. आणि हाच विचार कोडमध्ये कसा दिसतो ते बघा. आपण n1 ला 10 आणि n2 ला 15 ठेवलंय. आता if n1 ग्रेटर दॅन n2 ही अट तपासली जाते. इथे 10 हे 15 पेक्षा मोठं नाही, त्यामुळे ही अट फॉल्स ठरते. म्हणून प्रोग्राम इफचा भाग सोडून देतो आणि थेट एल्सच्या भागात जाऊन तिथला कोड चालवतो. आणि मग सर्वात मोठी संख्या म्हणून n2 प्रिंट होते. आता बोलूया कार्यक्षमतेबद्दल. विचार करा, आपल्याला हॅलो हे 100 वेळा प्रिंट करायचंय. मग काय, आपण तीच ओळ 100 वेळा लिहिणार का? अजिबात नाही. इथेच मदतीला येतात लूप्स. यांनाच इटरेटिव्ह स्टेटमेंट्स असं म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर लूप्स ही स्टेटमेंट्स कोडचा एक छोटासा भाग अनेक वेळा पुन्हा पुन्हा चालवण्यासाठी वापरली जातात. यातला पहिला प्रकार आहे फॉर लूप. हा तेव्हा खूप कामी येतो जेव्हा आपल्याकडे एखादी लिस्ट किंवा सिक्वेन्स असते, जसे की एखादं नाव. या उदाहरणात फॉर एक्स इन रामचरण हा लूप काय करेल? तो रामचरण या नावातील प्रत्येक अक्षरावरून एकामागून एक जाईल. आणि दुसरा प्रकार आहे व्हाईल लूप. हा सिक्वेन्सवर नाही तर एका अटीवर चालतो. जोपर्यंत ती अट ट्रू आहे तोपर्यंत तो लूप फिरतच राहतो. या उदाहरणात व्हाईल एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 10 म्हणजे जोपर्यंत एक्सची किंमत 10 किंवा त्यापेक्षा कमी आहे तोपर्यंत लूप चालू राहील. आणि जशी अट फॉल्स होईल लूप आपोआप थांबेल. तर सोप्या शब्दात फरक काय? फॉर लूप वापरतात जेव्हा आपल्याला माहीत असतं की किती वेळा फिरायचं आहे, जसं की नावातील प्रत्येक अक्षर. आणि व्हाईल लूप तेव्हा वापरतात जेव्हा आपल्याला फक्त अट माहीत असते, जसे की काउंटर 10 पर्यंत पोहोचेपर्यंत थांबायचं नाही. बरं, आता आपल्याला लूप बनवता येतात. पण समजा आपल्याला लूपच्या मध्येच काहीतरी करायचं असेल तर, म्हणजे त्याला थांबवायचं असेल किंवा एखादी स्टेप गाळायची असेल तर, या चौथ्या विभागात आपण तेच बघणार आहोत की लूप्सवर अधिक नियंत्रण कसं मिळवायचं. हे ब्रेक स्टेटमेंट म्हणजे अगदी एखाद्या मशीनच्या इमर्जन्सी स्टॉप बटनासारखं आहे. लूप चालू असताना जर ब्रेक आलं तर लूप तिथेच तात्काळ थांबतं. या कोडमध्ये बघा, लूप कार्टमधल्या प्रत्येक आयटमवरून जातोय, पण जेव्हा त्याला 600 मिळतं, जे 500 पेक्षा मोठं आहे, तेव्हा ब्रेक चालतं आणि लूप तिथेच थांबतो. म्हणूनच आउटपुटमध्ये फक्त 10 आणि 20 दिसतंय. आता ब्रेकच्या अगदी उलट आहे कंटिन्यू. हे लूपला थांबवत नाही, तर हे एका स्किप बटनासारखं काम करतं. म्हणजे ते फक्त त्या वेळेपुरती पुनरावृत्ती थांबवून पुढच्या आयटमवर उडी मारतं. या उदाहरणात जेव्हा 500 आणि 700 येतात तेव्हा अट पूर्ण होते आणि कंटिन्यूमुळे प्रिंट चालतच नाही आणि लूप थेट पुढच्या आयटमवर जातो. म्हणूनच आउटपुटमध्ये 10, 20 आणि 50 येतं. आता एक इंटरेस्टिंग प्रश्न. समजा एखादा लूप ब्रेक न होता अगदी व्यवस्थितपणे शेवटपर्यंत चालला तर काय होतं? पायथॉनमध्ये यासाठी एक खास सोय आहे. हे पायथनचं एक खूप भारी वैशिष्ट्य आहे. आपण लूपच्या नंतर एक एल्स ब्लॉक लावू शकतो.
आणि गंमत म्हणजे हा एल्स ब्लॉक फक्त आणि फक्त तेव्हाच चालतो जेव्हा लूप ब्रेक न होता शांतपणे नैसर्गिकरित्या पूर्ण होतो. हे जणू काही लूप यशस्वीरित्या पूर्ण झाला असं सांगण्यासारखं आहे. चला तर आता आपण जे काही शिकलो त्याची एकदा पटकन उजळणी करूया. हे आहेत आपले पहिले आणि सगळ्यात महत्त्वाचे प्रोग्रामिंगचे बिल्डिंग ब्लॉक्स. हे 5 शब्द लक्षातच ठेवा. निर्णय घेण्यासाठी इफ, गोष्टी पुन्हा पुन्हा करण्यासाठी फॉर आणि व्हाईल, आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी, त्यांना मध्येच थांबवण्यासाठी ब्रेक, आणि एखादी स्टेप वगळण्यासाठी कंटिन्यू. हाच तर पायथॉनमधल्या लॉजिकल प्रोग्रामिंगचा पाया आहे. आता ही सगळी साधनं आपल्या हातात आहेत. प्रोग्रामला कधी काय करायचं हे सांगण्याची ताकद आपल्याकडे आहे. मग याचा वापर करून सगळ्यात अधिक काय बनवायला आवडेल? एखादा छोटासा गेम की कॅल्क्युलेटर? आता शक्यतांना काही मर्यादा नाही. हे शिकणं म्हणजे काहीतरी खरोखरच सर्जनशील आणि शक्तिशाली बनवण्याच्या दिशेने पहिलं पाऊल आहे.